4 वाक्यानं तुमचं आयुष्य बदलू शकतं. पण 99% लोक ना ह्या 4 वाक्यांना चुकीच्या पद्धतीने म्हणतात. सो वेलकम टू 30 डेजच्या या हो ओपनोपनो चॅलेंज सिरीजमध्ये आज डे 4 आहे आणि आज आपण बघणार आहोत की हो ओपनोपनोचा या 4 वाक्यांचा खरा अर्थ काय आहे. बेसिकली आपण आपल्या लाईफमध्ये ना आय एम सॉरी नेहमीच म्हणत असतो. पण आय एम सॉरी आपण का म्हणत असतो की जेव्हाही आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी चुकी केली, कुणाला धक्का लागलाय किंवा आपल्याला गिल्ट फील होतं तेव्हा आपण आय एम सॉरी म्हणतो. पण इथे ना हो ओपनोपनोमध्ये ना आय एम सॉरी म्हणजे काय, आय एम सॉरी म्हणजे की आपण स्वतःला एक्सेप्ट करते. आपण कळत नकळत जी आपल्याकडनं काही चूक झाली ती आपण एक्सेप्ट करतो. बघा, जर कधी काटा रुतलाय आणि आपण ते एक्सेप्टच केलं नाही की अरे माझ्या पायाला काटा रुतलाय, तर तो काटा आपोआप निघेल का? नाही ना. तसंच इथे सुद्धा आय एम सॉरीचा अर्थ आहे की मी ती चूक किंवा जे काही माझ्या हातून घडलंय ते एक्सेप्ट करतो. हाच त्याचा खरा मिनिंग आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे मला क्षमा करा. आपण जे चूक म्हणा किंवा आपल्या हातून किंवा नकळत जे काही घडलं आहे त्याला दोष न देता ते एक्सेप्ट केलं आहे आणि आपण आता त्याची माफी मागतोय, स्वतःची माफी मागतोय. आणि कधी 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 आपण इतरांना हर्ट करतो तेव्हा आपण स्वतःबरोबर इतरांची माफी मागतो, निसर्गाची माफी मागते, असा त्याचा अर्थ आहे. बघा, जर तुम्हाला राग आला एखाद्या व्यक्तीवर, तुम्हाला वाटतं नाही याला मला दाखवून द्यायचं की मला राग आलाय, आणि तुम्ही त्या रागाच्या भरातनं एक जळता कोळसा घेतला आणि तो तुम्ही तुमच्या हातावर ठेवला, तर तो समोरच्या व्यक्तीला त्याचा हात भाजेल की तुमचा हात भाजेल? डेफिनेटली तुमचा हात भाजेल ना. तसंच प्लीज फॉरगिव्ह मी पण आधी स्वतःची माफी मागणे, जे आपण दोष आपण स्वतःला देत असतो ते क्लिअर करणे गरजेचं असतं. म्हणून आपण म्हणत असतो प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू आपण म्हणतो, थँक्यू प्रत्येक वेळी आपण थँक्यू का म्हणतो? कोणी आपल्याला हेल्प केली तर आपण थँक्यू म्हणतो किंवा आपलं काम झाल्यावर आपण थँक्यू म्हणतो. पण इथे काय आहे ना, थँक्यू कधी म्हणतो? काही असू दे, कुठलीही परिस्थिती असू दे, आपल्याला खूप वाटतं यार माझ्यासोबत चुकीचं झालंय किंवा असं व्हायला नाही पाहिजे. ह्या ज्या गोष्टी नकळतपणे आपल्या आयुष्यात येतात त्या सगळ्या गोष्टींना काहीतरी रिझन असतं. कारण आपला मूळ जो आहे तो भक्कम करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. त्या सगळ्या गोष्टींना ॲक्सेप्ट करणं, त्याला थँक्यू म्हणणं, त्याला ग्रॅटिट्यूड करणं, कदाचित पुढे जाऊन आपल्याला रिअलाइज पण कधी कधी होतं की यार बरं झालं त्यावेळी ही गोष्ट झाली. त्याच्यामुळेच मी आज छान प्रकारे सगळं परफॉर्म करू शकतो किंवा मला ह्या गोष्टी मिळाल्यात असं जे असतं. म्हणजे काही असू दे, पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, त्या सगळ्या गोष्टीला ॲक्सेप्ट करून आपण त्याला ग्रॅटिट्यूड करणं, थँक्यू म्हणणं, धन्यवाद देणं. एखादी समस्या समोर आली तर त्या गोष्टीतून सुटू शकून, ती समस्या सुटून आपण मुक्त होऊ, या कृतज्ञतेने आपण ते ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचे, थँक्यू म्हणायचं असतं. याचा इथे हो ओपनोपनोमध्ये असा अर्थ आहे. आणि आय लव्ह यू आपण इथे कधी म्हणतो? आपण आय लव्ह यू कधी कधी म्हणजे कधी नाही, बेसिकली आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती आवडत असते किंवा एखादी वस्तू आपल्या मनासारखी झालेली असते तेव्हा आपण म्हणतो आय लव्ह यू सो मच, थँक्यू, असं आपले शब्द असतात ना. तर आय लव्ह यू म्हणतो की आपल्याला ती वस्तू आवडते किंवा ती व्यक्ती आवडते तेव्हाच आपण आय लव्ह यू म्हणतो. पण हो ओपनोपनोमध्ये आय लव्ह यू आपण कधी म्हणतो की मी हे जी सगळी जी परिस्थिती आहे ती एक्सेप्ट करते, त्या परिस्थितीतून मी शिकते आणि मी स्वतःवर प्रेम करायला लागले, मी स्वतःला अजून स्ट्रॉंग बनवते, त्यासाठी मी स्वतःला आय लव्ह यू म्हणते. त्या परिस्थितीला मी बिनशर्त म्हणजे कुठलीही अट न घालता स्वीकारते आणि मी त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड फील करते, मी त्याच्यासाठी प्रेम दाखवते, त्याला म्हणतात आय लव्ह यू. जेव्हाही आपण हो ओपनोपनो म्हणणार त्यावेळी फक्त नुसतं म्हणून म्हणायचं नाही की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. बघा, एक ना खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, आपल्या शब्द हे आपल्या ब्रेनसाठी आहे. कारण आपल्या ब्रेनला शब्द कळतात आणि युनिव्हर्सला म्हणजे विश्वाला ना भावना कळतात. जेव्हाही तुम्ही हे 4 वाक्य म्हणाल, थँक्यू, आय लव्ह यू, प्लीज फॉरगिव्ह मी,
आय एम सॉरी, हे कुठलेही शब्द ह्याला काही हे नाही की तुम्ही सिरीज वाईज की पहिला आय एम सॉरीच म्हणायचंय, कृपया क्षमा कर, थँक्यू आले नाही. तुम्ही कुठलेही शब्द पहिले म्हणू शकता, पण ते म्हणताना तुम्ही भावनेने म्हणा, तेवढे ते युनिवर्सशी जास्त कनेक्ट व्हाल. तुम्ही ज्या शक्तीला म्हणता त्याच्याशी जास्त कनेक्ट व्हाल आणि तुम्हाला त्याची जी ऊर्जा आहे, त्याचं जे रिझल्ट्स आहे ते लवकर म्हणजे अनुभवायला मिळतील. सो जेव्हाही तुम्ही कधी हो ओपनोपनो म्हणाल तेव्हा ते खूप प्रेमाने आणि भावनेने म्हणा, जेणेकरून ते लवकर तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हाल आणि तुम्हाला हवंय ती शांती लवकर मिळेल. थँक्यू सो मच. आणि विसरू नका, जेव्हाही तुम्ही हो ओपनोपनो कराल तेव्हा पाण्याची बॉटल किंवा ग्लास तुमच्यासोबत ठेवा. तुमचं हो ओपनोपनो झाल्यावर पाणी प्यायला विसरू नका. ते नक्की प्या, जेणेकरून तुमचं डिहायड्रेशन आहे ते परत फुलफिल व्हायला हेल्प होईल. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर प्लीज, ज्यांना याची खरंच गरज आहे त्यांना हे शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात पण तुमच्यासारखी पॉझिटिव्हिटी, शांतता यायला मदत होईल. सो भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हो ओपनोपनो ॲटलिस्ट 2 मिनिटं तरी डेली करा. किंवा जेव्हाही तुम्हाला वाटतं की यार मला आता निगेटिव्हिटी येते किंवा माझं मन अशांत आहे, तेव्हा तुम्ही कधीही हे ओपनोपनो करू शकता. तुम्ही गाडीवर असा, बसमध्ये असा, ट्रेनमध्ये असा, बॉस ओरडतोय त्यावेळी तुम्ही मनातल्या मनात हे 4 शब्द तुम्ही बोलू शकता आणि ती जी निगेटिव्हिटी आहे, जे ट्रिगर आहे ते तुम्हाला हँडल करायला हेल्प होईल. सो भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत खुश राहा, मजेत राहा आणि हो ओपनोपनो करायला विसरू नका.